पुढची यानंतरची एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहूया। वर्ध्यातील इंडिया आघाडीचे पदाधिकारी नजरकैदेत असल्याचं समोर आलेलं आहे। पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही सतर्कता बाळगल्याचं समजतंय। मोदींच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन होऊ नये म्हणून ही सतर्कता बाळगली गेल्याचं दिसतंय। गुरुवारी रात्रीपासूनच पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे। किसान अधिकार अभियानचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत असल्याची छायाचित्र देखील समोर आलेली होती। माननीय नरेंद्र मोदी वर्ध्यामध्ये आज सभेला येत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किसान अधिकार अभियानच्या प्रमुख लोकांना मागील 24 तासापासून नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। काल दिवसभर पोलीस स्टेशनला ठेवलं, रात्री घराच्या भोवताल पहारा होता आणि सकाळपासून पोलिसांच्या गिरट्या सुरू आहे। 2 गाड्यांमध्ये बाजूला लोक बसलेले आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या गोष्टी करू नये त्यांना सांगितलं की आम्ही काही करणार नाही, पण न्यायाच्या दृष्टीनं आंदोलन करणं आमचा अधिकार आहे, पण त्यांनी त्याला मज्जाव घातलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।